हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आज आहे 7 तारीख आणि मला अजून पण सुट्ट्या आहे. पॅटर्निटी लीव चालू आहे, तो निवांत आहे जरा. आणि आज जात आहे आम्ही गावाला, म्हणजेच बेबीच्या मामाच्या गावाला चाललो आहे. आणि ते निघाले आहे, मामा निघाले तिकडून बेबीचे. आज 11 वाजता निघाले, येईल 1 वाजेपर्यंत येईल. कारने येत आहे आणि कारनेत जाऊ आम्ही. सो ब्लॉग शर्टपर्यंत बघा. आणि फर्स्ट टाईम ही जात आहे घरी मामाच्या गावाला. मामाच्या गावाला जाऊ यावाला ते काम चालू आहे. आणि तुम्ही हा वेलकमवाला ब्लॉग बघितलाच, छान मस्त वेलकम केलं होतं आम्ही बेबीचं. आणि ते अजून पण तसंच आहे ते लागलेलं. सो सकाळी सकाळीच उठलो आम्ही, फ्रेश वगैरे झालं. पण सगळ्यात वेळ हिच्या फिडिंगमध्ये जाते, सगळ्यात जास्त वेळ आमचा हिचा, जान्हवीचा. आणि कालच मी कटिंग करून आलो होतो, म्हणून तेवढ्याच्यानी वेळ भेटला. गाडी वॉश करायची मला, आता जाऊन गाडी वॉश करून पॅक करून ठेवून देतो, म्हणजेच खराब नको व्हायला गाडी. कारण की पुष्कळ जाऊन चढतं मग ते तशीच जर ठेवली तर. आता मी जाईन थोड्या वेळाने, 12:30 वाजेपर्यंत जाईन मी. गाडी पटकन वॉश करून पॅक करून ठेवून देईन ॲज इट इज. म्हणजे इदांनी चांगली राहिली पाहिजे गाडी, खराब नाही राहिली पाहिजे. नाही तर 1 महिन्यात तर आम्ही पुन्हा गाडीची वाट लागून जाईल. सो चला, इकडे सगळेजण रेडी झालेले आहे. आणि जान्हवी पण रेडी होऊन राहिली आहे. ते मस्त झोपली आहे, दूध पण मस्त झोपली. तर माहीत नाही आता कारमध्ये उठते का नाही. तर दादासोबत एक ड्रायव्हर पण येतं, ते गाडी केली वाटते बाबांनी. सो चलो, आजचा ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही. अनायराज फर्स्ट ट्रॅव्हल लाँग टूर राहील, म्हणजे बेबीचा फर्स्ट लाँग ट्रॅव्हल राहील. म्हणजे एका गावावरून दुसऱ्या गावाला अजूनपर्यंत आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ते बघितलंच की बेबीचं आधार कार्ड वगैरे पुरं प्रॉपर झालेलं आहे. सगळे डॉक्युमेंट वगैरे रेडी आहे, बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड वगैरे सब रेडी आहे. तर बघू आता कधीपर्यंत येईल ते आधार कार्ड. आणि जसं आलं तुम्हाला दाखवेलच. आणि तिकडेच नाव ठेवायचं पण प्रोग्राम करू आम्ही. तर तो पण ब्लॉग बघा, एन्जॉय करा, ठीक आहे. आणि अजूनपर्यंत आम्ही फेस रिव्हील नाही केला आहे, तो फेस पण रिव्हील करू. नाव पण ठेवायचं आहे, नाव पण छान राहील, नाव 1 नंबर नाव राहील. तर तुम्ही पण, आवडेल तुम्हाला ते नाव, यू विल डेफिनेटली लव इट. तर जायची तयारी झालेली आहे आणि आमचं बाळ पहिल्यांदा बाहेर जात आहे. म्हणजे फर्स्ट टाईम बाहेर म्हणजे ट्रॅव्हल करत आहे, दूर फर्स्ट ट्रॅव्हल. तर आता आम्ही चाललो आहे आईकडे, काही दिवसासाठी जायचं आहे. तर पूर्ण आमची पॅकिंग तयारी झालेली आहे. इकडे नेट लावली. तर नेट लावण्याचं कारण असं आहे की झाडं तोपर्यंत सुकले नाही पाहिजे, म्हणून ती नेट लावलेली आहे. तर गौरव पाणी टाकत आहे झाडांना, म्हणजे खूप इथपर्यंत झाडं व्यवस्थित राहायला पाहिजे. आता आमच्या तयाऱ्या वगैरे सगळ्यात झालेल्या आहे आणि आम्ही थोड्या वेळात निघणार, कारण दादा आम्हाला घ्यायला येणार आहे. तर वेळ आहे, आई पण रेडी झाली आहे आणि आमचं बाळ इकडे झोपलेलं आहे, सो बघू शकताय. तर सध्या तरी यांना फक्त झोप आणि जेवण पाहिजे, बाकी काही नाही. तर असं आहे. आणि वर बलून दिसत आहे, जसं की वेलकमचा पण ब्लॉग आलेला आहे, चॅनलवर जाऊन नक्की बघा, बघितला नसेल तर. तर रिकव्हरीबद्दलचा ब्लॉग टाकायचे होते मला, पण आता बघू आता म्हणजे काय झालं काय नाही या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये एक ब्लॉग येईलच चॅनलवर. तर एवढे दिवस झाले ब्लॉग शूट नाही केला, कारण आम्ही सगळे त्याच धावपळीमध्ये होतो आणि मला पण ठीक नव्हतं म्हणजे बरंच ठीक नव्हतं. तर एवढ्यात माझं मूड पण नव्हतं ब्लॉग शूट करायचं. आणि एवढ्या सगळ्या धानलीमध्ये काय ब्लॉग शूट करावं म्हटलं, तेवढं काही ब्लॉग शूट करणं झाले नाही. पण आता रेग्युलर ब्लॉग असणार आहे चॅनलवर, सो स्टे ट्यून. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सो प्लीज बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. तर आता आम्ही निघणार आहे गावाला जायला थोड्या वेळात. सो तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत एन्जॉय करा आणि कसं वाटते ब्लॉग ते पण सांगा. सोबत खूप सारे ब्लेसिंग्स द्या आमच्या बेबीला. आणि फेस रिव्हील तर आता होणार नाही आहे, तो सध्या तरी नाही होणार. बघू आता कधीपर्यंत आम्ही फेस रिव्हील करू ते आम्ही बघू. किती लोकांना एक्साइटमेंट आहे फेस बघायचं बेबीचं, तर ते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आमचे साहेबसुद्धा रेडी झाले आहे जायसाठी. सो चलो, तर आता दादा वगैरे आला की मग आम्ही निघणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलवर
सबस्क्राईब करा आणि आम्ही आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करू, तेव्हा तुम्ही एन्जॉय करा. काहीच आता गौरव गेलेला आहे गाडी वॉश करायला आणि आम्ही चाललो आहे गावाला. तर दादा यायचं आहे, दादा आला तर मग आम्ही निघू. आणि आता सध्या तरी सगळं रेडी झालेलं आहे, सगळं क्लिनिंग वगैरे सगळं करून घेतलं कारण आता आम्हाला जायचं आहे म्हणून. आणि गौरव आला की मग आम्ही निघणार. पाणी बॉटल विसरली होती, बॉटल राहिली होती. गौरव गेला गाडी वॉश करायला कारण आता मग आम्ही इकडे राहणार नाही तर गाडी खूप खराब होऊन जाईल, म्हणून त्याला म्हटलं जाऊन गाडी वॉश करून ये. आणि झाडांची व्यवस्था लावलेली आहे व्यवस्थित, कारण झाडं पडणे व्यवस्थित राहिले पाहिजे यासाठी. सगळ्या झाडांना पाणीसुद्धा देऊन दिलेलं आहे. आणि इकडे गणपती विसर्जनाचं सुरू आहे, खूप बँडचा आवाज येत आहे. चला तर मग आता आम्ही बोलतो मी नंतर. आता देतो सो फायनली आम्ही आता निघत आहे. दादा वगैरे आले आहे, खाली बॅगा वॅगा टाकल्या. आता आम्ही चाललो आहे मामाकडे, देन नंतर मग आम्ही जाऊ घरी. पाणी कोणी सांडवलं इथे आहे ना, खरंच गरम होऊन राहिला. सरळ सरळ सरळ. झालं आलो आहे आम्ही नागपूरहून. मामा आले होते बेबीचे, तर कारने चालू आम्ही. फर्स्ट टाईम बेबीनी समृद्धीवरून प्रवास केला, फर्स्ट टाईम नागपूर टू अदर सिटीमध्ये प्रवास केला आणि फर्स्ट टाईमच मामाकडे आलेले आहे. आणि पूर्ण साफसूफ केलं आहे आम्ही. थोडासा आवाज येईल. इकडे झोपलेले आहेत मस्तपैकी. कूलरची व्यवस्था केली आजसाठी. ही रूम आहे, नंतर लगेच त्या रूममध्ये शिफ्ट होणार आहे आम्ही. फुल क्लीन करून पेंट वेंट करून ठेवणार आहे. आणि मस्त इकडे झोपले आपले मायचे. आणि आता नाश्ता वगैरे केला
आणि चला आता फ्रेश होतो थोडंसं, हातपाय वगैरे धुतले, कचकच आहे सगळं, मग बोलतो. काही आत्ता फ्रेश झालो मी. आणखी राणी साहेब इकडे झोपलेल्या मस्त फ्रेश बेडशीटवर, फ्रेश पुरं रूम साफसूफ केलं, कूलर लागलेलं इकडे मस्तपैकी.